महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. माझं नाव योगेश नंदकुमार पवार. मी राजगुरुनगरला राहिला असल्या कारणाने राजगुरुनगरचे जेवढे प्रश्न आहेत जेवढे आम्हाला सतत होते त्यापैकी जवळपास सगळे प्रश्न अण्णांनी सोडवलेत. त्यापैकी एक वाडा रोड होता आणि तोच सगळ्यात जास्त सामान्य नागरिकांना कठीणता देत होता. त्यामुळे अण्णांनी प्रामुख्याने तो एक रोड सोडवला. दुसरा प्रश्न होता बाजारपेठेतल्या पुलाचा. तिथून जवळपास जी ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे ती चांगल्या प्रतीने डायव्हर्ट होऊन आता सामान्य नागरिकांना इथले काय जास्त त्रास होत नाही. आणि मेन ट्रॅफिकची समस्या होती आणि वर्दळ होती. जी राजगुरुनगर हे शक्यतो राहण्यासाठी सर्व हाय क्लास लोक, मिडल क्लास आणि सर्वच लोक, ह्या तिन्ही वर्गातली लोक हे राजगुरुनगर राहण्यासाठी शक्यतो निवडत असतात. चाकणला गेलं तर जास्त वर्दळ असल्या कारणाने तिथं लोक फक्त कामांसाठी वगैरे असतात. खेडमध्ये शक्यतो राहण्यासाठी. त्यामुळे इथला जो सुशिक्षित वर्ग आहे तो प्रामुख्याने अण्णांच्या पाठीशी आहे असं एकंदरीत मला पाहायला मिळते. कारण की अण्णांचं काम हे त्यांच्या दृष्टीने अति महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे अण्णांचा सामान्य नागरिकांना काही असा म्हणावा असा काही त्रास नाही आहे. आणि हे इतर पुढारी वगैरे जे त्या दृष्टीने तिकडे एकवटलेत ते फक्त एका विकास कामे करणाऱ्या व्यक्तीला हरवण्यासाठी, जसं अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरलं पण त्याचा त्रास सामान्य नागरिकांना नव्हता, अशा पद्धतीने अण्णांचा अभिमन्यू होणार नाही याची दक्षता सगळ्या नागरिकांनी घेतली. सगळ्या नागरिकांची ताकद या अण्णांच्या पाठीमागं आहे. अण्णा कधी कोणाचा फोन उचलतात, सगळ्यांचा फोन उचलतात आणि प्रामुख्याने कधीही किती वाजता फोन केला, एकदा जर नाही उचलला तर दुसऱ्यांदा ते 100% फोन उचलतात. तिसरी गोष्ट सांगायची झालं तर कोर्ट म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, मोठे मोठे पूल म्हणा आणि शहरातल्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या अण्णांनी जवळपास सोडवलेल्या आहेत. आता इथून पुढं राहिला प्रश्न रोजगारांचा. माझे असे कितीतरी मित्र आहेत जे अण्णांच्या एका फोनवर त्यांची कामं केलेली आहेत. त्यांच्यासाठी स्वतःहून सुद्धा अण्णा कंपनीत गेलेले आहेत. आज त्या पोरांचे संसार एकदम सुखाचे चालू आहेत आणि ते स्वतः त्यांची उदाहरणास्वरूपी दाखले देऊ शकतात त्यांचे, की कोण आहेत, काय आहे, नावानिशी सुद्धा देऊ शकतात. भरपूर आहेत. रोजगाराचा प्रश्न जो होता अण्णांनी बऱ्यापैकी त्यांच्याकडे जे जातात आणि अण्णा अवेलेबल असतात त्यामुळे त्यांच्याकडे जाणं एकदम सोपं आहे. सोप्या पद्धतीने जाता येतं, समस्या मांडता येतात. रोजगाराचा असेल, सरकारी काही कामांचा असेल, प्रशासकीय कामांचा असेल, कोणताही प्रश्न अण्णांकडे गेले अण्णा सॉल्व करतात, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळं जनतेचा कल अण्णांच्या बाजूने दिसतो आहे आणि शहर 100% अण्णांना विसरणार नाही. कारण की अण्णांच्या कार्याला शहराचा प्रत्येक नागरिक कृतज्ञ राहील असं मला एकंदरीत वाटतं आहे. तसं पाहिलं तर आता खेड आणि तालुका राजगुरुनगर शहर हे व्यापक होतं आहे सध्या. खेडमधला व्यापारी वर्ग याच्यासाठी अण्णांनी मुंबईच्या जवळपास मार्केटसाठी जेवढे काही रोड केले, जेवढे काही म्हणजे विजनरी प्लॅन आहेत, थोडक्यात अण्णांचे विजनरी प्लॅन त्यांनी चांगले आखलेले आहेत. वांद्रा महामार्ग वगैरे, भीमाशंकर देवस्थानच्या कडे जाण्यासाठी जेवढे मार्ग आहेत, भोरगिरी महामार्ग वगैरे किंवा वांद्रा आणि आंबोली ते शिरूर तो एक महामार्ग होतो आहे. असे भरपूर महामार्ग आमच्या ऐकिवात आहेत जे आत्ता सध्या तरी इस्टिमेटेड असले तरी ते 100% कार्यान्वित होतील. 100% कार्यान्वित होतील कारण की हे विजनरी प्लॅन आहेत सगळे. त्याचप्रमाणे राजगुरुवाडा जे स्मारक करत त्या स्मारकाच्या राजकारणावर जे आत्तापर्यंत खूप काय करत आलेत, ऐकत आलेत, त्यांच्या फक्त अफवाच राहिल्या. त्यांच्याकडनं प्रयत्न कमी पडले असावेत पण अण्णांनी राजगुरुवाड्याकरता भरघोस असा निधी आणला आणि राजगुरुवाडा म्हणजे राजगुरुवासियांची आत्मीयता आणि अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला त्यांनी 100% न्याय दिला आहे. जेणेकरून राजगुरुवाडा पण 100% आता एक युनिक प्रोजेक्ट म्हणून आणि युनिक
राजगुरू जन्मस्थान म्हणून एक ओळखलं जाईल पुणे जिल्ह्यात, हे मात्र नक्की आहे. अण्णांच्या मंत्रिपदाबाबत बोलायचं झालं तर अण्णांना मंत्रिपद मिळालं तर सामान्य नागरिकांचा अभिमानच राहील. त्यामुळं अण्णांना मंत्रिपद मिळण्यासाठी प्रत्येकाने मतदानरूपी त्यांना मदत करावी आणि आपली कृतज्ञता मतदान करून त्यांच्यासाठी प्रयत्न करावा. आणि मंत्रिपदाचं विशेष कारण असं आहे की आपल्या सगळ्या बाहेरच्या शेजारच्या तालुक्यांना मंत्रिपद खूप वेळा बहाल झालेलं आहे. आपलाच तालुका वंचित राहिलेला असून मंत्रिपदाची एक वेगळीच गरिमा असते आणि मंत्रिपद मिळाल्यामुळं कामं एवढी होतात की त्याची एक वेगळीच झलक आपल्याला आंबेगाव तालुक्यातच पाहायला मिळेल. त्यामुळं कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर आंबेगाव तालुका आणि आपला तालुका या विकास कामांची कंपॅरिझन जर आपण केली तर खूप मोठा फरक पडतो. त्यामुळं आपल्या तालुक्याला जर मंत्रिपद मिळालं तर खूप फरक पडेल. त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळण्यासाठी एक मतदान रूपी अण्णांना मदत करावी असंच मला वाटतं.